नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने लेबर कायद्यांमध्ये म्हणजे कामगार कायद्यांमध्ये काही महत्त्वाचे बदल त्याच्यामध्ये प्रस्तावित केलेले आहेत. कॅबिनेटचं अप्रूव्हल सुद्धा त्याला मिळालेलं आहे, मंजुरी त्याला मिळालेली आहे. आता येत्या काही दिवसामध्ये आपल्याला त्याचं कायद्यात रूपांतर झालेलं सुद्धा पाहायला मिळेल, कारण शासन त्याबद्दल फार निश्चयी आहे. शासनाचा दृढ निश्चय त्याच्यामध्ये दिसतोय आणि लवकरात लवकर हे जे अमेंडमेंट आहेत त्याचा कायदा करून महाराष्ट्र शासन त्याच्यामध्ये पूर्ण करणार आहे. तर हे बदल नेमके काय आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण त्याच्या अगोदर तुम्ही जर हे युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच कायद्याबद्दल एक जागृती निर्माण करण्याचं काम किंवा महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण ह्या युट्यूब चॅनलद्वारे आपण नेहमीच करत असतो. तर काय बदल आहेत मित्रांनो? अगोदर असं होतं की जे एखाद्या फॅक्टरीमध्ये तुम्हाला काम करायचं असेल किंवा इंडस्ट्रियल युनिटमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर अशा वेळेस ते वर्किंग आवर्स जे होते ते फक्त 9 तासापर्यंत होते. मॅक्झिमम तुम्ही फक्त 9 तासापर्यंत एखाद्या व्यक्तीला दिवसभरामध्ये काम लावू शकता, असा कायदा होता. मग त्याच्यामुळे कामगारांचं थोडंसं कुठेतरी संरक्षण व्हायचं. ज्या ठिकाणी कामगार जागरूक आहेत, खास करून जिथे कामगार जागरूक नसतात आणि जिथे कामगारांचं शोषण केलं जातं तिथे अगोदरपासून समजा आता आपण कन्स्ट्रक्शन साईट बघतो, त्याच्यामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्या लेबर लोकांना त्याच्यामध्ये फार जास्त दिवस रात्र त्याच्यामध्ये काम लावलं जातं. ठीक आहे, ते जर आपण सोडून दिले तर पुणे मुंबई सारख्या ठिकाणी कंपनीमध्ये काम करणारे जे लोक आहेत ह्या सगळ्या लोकांना ह्या महाराष्ट्र शासनाच्या अमेंडमेंटचा फार जास्त फटका बसणार आहे. ठीक आहे, तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा, सगळ्यांनी ही गोष्ट समजून घ्या की तुम्ही आता कंपनीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 9 तासापर्यंत शिफ्ट दिली जाऊ शकते, काम दिलं जाऊ शकतं. आता इथून पुढे तुम्हाला ते काम 12 तासापर्यंत सुद्धा त्या ठिकाणी लावलं जाऊ शकतं. अशा प्रकारच्या अमेंडमेंट जे आहेत त्या महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले आहेत. म्हणजे 12 तासापर्यंत आपण ते टायमिंग वाढवलेलं आहे. जे लोक कपड्याच्या दुकानामध्ये काम करतात, भांड्याच्या दुकानामध्ये काम करतात किंवा अजून कुठल्याही दुकानामध्ये, ठीक आहे, खाता बियाचं दुकान असू द्या किंवा अजून असे कुठले दुकान असू द्या, अशी मोठी मोठी जी दुकानं आहेत तर त्या शॉप्स ऍक्ट ज्यांच्याकडे लायसन्स असतं त्या अशा दुकानामध्ये काम करणाऱ्या लोकांना सुद्धा अगोदर 9 तासाचा जास्तीत जास्त त्याच्यामध्ये टाइम पिरियड होता. आता तो 9 तासापासून आपण वाढवून त्याच्यामध्ये 10 तासापर्यंत आपण केलेला आहे. जे फॅक्टरीज आणि इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये तो 12 तासाचा केलाय आणि जे दुकान आहेत त्या दुकानांमध्ये आपण तो 10 तासाचा त्या ठिकाणी आपण केलेला आहे. आठवड्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त किती काम लावू शकता याची मर्यादा अगोदर 48 तासापर्यंत होती. आता ती सुद्धा आपण त्याच्यामध्ये वाढवून 60 तासापर्यंत करण्यासाठी त्याच्यामध्ये बदल जे आहेत ते या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले आहेत. 60 तासापर्यंत म्हणजे ओव्हरटाईमचं सुद्धा त्याच्यामध्ये लिमिट होतं. अगोदर ते 115 तास होतं म्हणजे क्वार्टरमध्ये, आता ते 144 तासापर्यंत आपण ते वाढवण्याचं आपण काम केलेलं आहे. म्हणजे फार जास्त वेळेपर्यंत तुम्ही कर्मचाऱ्यांना काम लावू शकता. त्यासाठी तुम्हाला म्हणजे ओव्हरटाईमचं सुद्धा लिमिट वाढवल्यामुळे तुम्हाला बरेच वेळ काम लावून त्याला ओव्हरटाईम त्याच्यामध्ये देण्याची गरज नाही. आता ह्याच्यामध्ये सुद्धा शासनाने सांगितले की आम्ही ओव्हरटाईमचं मर्यादा वाढवून दिलेला आहे. म्हणजे ओव्हरटाईम म्हणजे डबल वेजेस मिळतात तुम्हाला, तर तेवढे पैसे देऊन तुम्ही त्याच्याकडनं जास्तीत जास्त काम तुम्ही करून घेऊ शकता. शासनाने त्याच्यावर एक असं त्याचं लॉजिक असं आहे की कर्मचारी म्हणजे जे एम्प्लॉईज आहेत त्यांना सुद्धा जास्त पैसे कमवता येतील जास्त काम करून. ठीक आहे, त्याच्यावर सुद्धा आपण पुढे बोलणार आहोत. तर महत्वाचं काय आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की ओव्हरटाईम जो आहे तो तुम्हाला जर एखाद्या लेबरला लावायचा असेल तर त्याची रिटर्न कन्सेंट त्या लेबरकडनं त्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे. असं सुद्धा या ठिकाणी शासनाने म्हणजे त्या बदलांमध्ये ते प्रस्तावित केलेलं आहे. ओव्हरटाईमसाठी रिटर्न कन्सेंट देणं वर्करची, आता हे त्यांनी जरी दिलेलं असेल तरी सुद्धा त्याच्यावर आता क्रिटिसिझम बराच त्याच्यामध्ये केला जातोय, तो आपण त्याच्यामध्ये शेवटी बघणार आहोत. ठीक आहे, आता सध्याच्याला म्हणजे फक्त एवढं लक्षात घ्या की बदल काय काय केलेले आहेत. पहिलं मी तुम्हाला काय सांगितलं की जे फॅक्टरीज मधले वर्किंग आवर्स आहेत ते 9 तासापासून 12 तास, दुकानांमधले 9 तासापासून 10 तास, त्याच्यानंतर ओव्हरटाईम 115 तासापासून 144 तास. ठीक आहे, वर्कर लोकांची रिटर्न कन्सेंट पण लागेल ओव्हरटाईम देण्यासाठी. आणि त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा बदल म्हणजे जो रेस्ट ब्रेक होता, विश्रांतीचा जो काळ होता, म्हणजे तो 5 तासाचा होता. अगोदर 5 तास काम झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला तुम्हाला एक रेस्ट ब्रेक त्याच्यामध्ये द्यावाच लागायचा अगोदरच्या कायद्यानुसार. आता तो आपण 5 तासापासून 6 तासापर्यंत केलेला आहे. म्हणजे 6 तासापर्यंत तुम्ही त्याला कंटिन्युअस त्याच्यामध्ये तुम्ही काम लावू शकता आणि तरी सुद्धा तुम्हाला त्याला ब्रेक वगैरे त्याच्या ठिकाणी देण्याची गरज नाहीये. आता हे झालं कायद्यामधले बदल प्रस्तावित. आता आपण पहिलं बघूया की गव्हर्नमेंटचं याच्यावर काय म्हणणं आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंट आर्ग्युमेंट काय आहे किंवा गव्हर्नमेंटचा पर्स्पेक्टिव्ह याच्यामध्ये काय ते आपण बघूया. ठीक आहे, पहिलं कारण गव्हर्नमेंटकडनं दिलं जाते की जे जुने कायदे आहेत ते आउटडेटेड झालेले आहेत. ठीक आहे, ओल्ड लॉज आता आउटडेटेड झालेले आहेत आणि त्या ठिकाणी आता प्रायव्हेट सेक्टरची गरज जी आहे ती लक्षात घेऊन आम्ही हा बदल त्याच्यामध्ये करतो. दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की एक फ्लेक्झिबिलिटी त्याच्यामध्ये बिझनेसेसमध्ये यायला पाहिजे. जे एम्प्लॉयर्स आहेत, जे मालक आहेत, दुकान मालक आहेत, त्यांच्या डिमांड्स त्याच्यामध्ये पूर्ण होणं गरजेचं आहे. प्रोडक्टिव्हिटी त्याच्यामध्ये वाढायला पाहिजे.
इन्व्हेस्टमेंट बाहेर देशातली अट्रॅक्ट करणं गरजेचं आहे. टू अट्रॅक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा त्याच्यानंतर इज ऑफ डुईंग बिझनेस. भारतामध्ये बिझनेस करणं किती सोपं आहे याचा जो रँकिंग असतो इज ऑफ डुईंग बिझनेसचा, हा रँकिंग त्याच्यामध्ये वाढला पाहिजे. जास्तीत जास्त मल्टीनॅशनल कंपनीज भारतामध्ये आल्या पाहिजेत, त्यांनी भारतामध्ये बिझनेसेस इस्टॅब्लिश केले पाहिजेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये बिझनेस इस्टॅब्लिश केले पाहिजेत. ठीक आहे, आता ही एक चढाओढ लागलेली आहे राज्यांमध्ये. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये महाराष्ट्र हे काही पहिलं राज्य असं नाहीये. ठीक आहे, गुजरात असू द्या, गुजरात सारख्या राज्यांमध्ये ते ऑलरेडी त्याच्यामध्ये झालेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही कर्नाटक घ्या, म्हणजे गुजरात घ्या, आंध्र प्रदेश घ्या. आंध्र प्रदेश, गुजरातमध्ये आपण 12 तास केलेले आहे, आंध्र प्रदेशमध्ये ते 10 तास त्याच्यामध्ये वर्किंग आवर्स पर्यंत त्यांनी केलेलं आहे. 9 पासून 10 तास म्हणजे 1 तास त्यांनी वाढवलेलं आहे, ते सुद्धा थोडंसं मापामध्ये वाटतं. कर्नाटक जे आहे त्यांनी सुद्धा 9 तासापासून 12 तास वर्किंग करण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा ते पास केलेलं आहे. आणि राजस्थानमध्ये आता बिल प्रपोज आहे, त्यांचं म्हणणं आहे की 10 तासापर्यंत इन्क्लुडिंग रेस्ट. ठीक आहे, राजस्थान सुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं मापातच आहे, राजस्थान पण फार बिघडले असं म्हणता येत नाही, 10 तासापर्यंत ते लोक अजून मर्यादित आहेत. ठीक आहे, कर्नाटक 9 पासून 12 तास करायचं त्याच्यामध्ये म्हणताय, म्हणजे त्यांनी पास केलेलं आहे. आंध्र प्रदेश पण 10 तासापर्यंतच पोहोचलेलं आहे, पण 12 तासापर्यंत पोहोचणारे फक्त जी चढाओढ आहे ती फक्त गुजरात आणि कर्नाटक मध्ये आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, म्हणजे एक चायना सारखं त्याच्यामध्ये चालू आहे. त्याच्यावर क्रिटिसिझम काय आहे, गव्हर्नमेंटचा व्ह्यू मी तुम्हाला सांगितला. क्रिटिसिझम करणाऱ्या लोकांचं म्हणणं काय आहे की तुम्ही एखाद्या कर्मचाऱ्याला 12-12 तास काम करायला लावणं म्हणजे, ठीक आहे, हे फार म्हणजे इंटरनॅशनल जी ऑर्गनायझेशन आहे, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, याचे जे नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा फक्त 8 तासापर्यंत आहे. 8 तासापेक्षा तुम्ही जास्त काम लावू शकत नाही. ठीक आहे, तर त्याचं सुद्धा एक प्रकारे उल्लंघन आहे असं क्रिटिक लोकांचं म्हणणं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे, 9 तासापासून 12 तास काम लावणं म्हणजे याच्यामधनं ओव्हर एक्झर्शन होईल, हेल्थ इश्यू तयार होतील, स्ट्रेस होईल, आणि जास्त वेळ काम करायचं म्हणजे कसं झोपेत काम केल्यासारखं राहतं, बरेच ऍक्सिडेंट त्या ठिकाणी होऊ शकतात, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. रेस्ट ब्रेक 5 तासापासून 6 तासापर्यंत करणं म्हणजे सुद्धा अनडिझायरेबल आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. लॉंगर जर तुम्ही वर्क दिलं, त्याला रेस्ट वगैरे दिला नाही, तर त्या ठिकाणी त्याच्या शरीरावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. ठीक आहे, आणि याच्या पलीकडे जाऊन तर तुम्ही बघितलं, ठीक आहे, याच्या पलीकडे जाऊन तर तुम्ही बघितलं, कामाचे जे तास आहेत आता ह्याच्यामध्ये जे आपण वाढवलेले आहेत, ठीक आहे, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वर्किंग आवर्स जे आहे त्याच्यामध्ये, एक मिनिट, तर मित्रांनो तुम्ही पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पुणे मुंबई सारख्या ठिकाणी लोकांना 2 तास तर त्याच्यामध्ये प्रवासामध्ये लागतात, म्हणजे 12 तास त्यांनी काम करायचं. ठीक आहे, 2 तास सकाळी यायचे प्रवासाचे, 2 तास संध्याकाळी जायचे प्रवासाचे. ठीक आहे, मी फार तुम्हाला असं वाढवून सांगतोय असं नाहीये. ठीक आहे, एखादा कर्मचारी जर समजा पुणेमध्ये इकडे म्हणजे हडपसरला काम करत असेल, तो राहायला त्याच्यामध्ये समजा इकडे दाहेरीमध्ये असेल, किंवा त्याच्यामध्ये IT सेक्टरमध्ये तो तिकडे काम करत असेल पिंपरी चिंचवडकडे, तर असं कुठे जरी तो काम करत असेल तर पुण्यामध्ये त्या ऑफिसला जायचा जो टायमिंग असतो त्या टायमिंग मध्ये 2 तास ट्रॅफिक मध्ये थांबावं लागतं. ठीक आहे, सकाळी 2 तास ट्रॅफिकचे, संध्याकाळी 6 पासून संध्याकाळी तो 8-8:30 पर्यंत तो कसाच घरी पोहोचत नाही. ठीक आहे, संध्याकाळी घरी जायचे त्याच्यामध्ये 2 तास, म्हणजे 12 आणि 4 16 तास त्याच्यामध्ये तुम्ही त्याला जर काम लावायचं तर राहिले त्याच्यामध्ये 8 तास. 8 तासामध्ये त्याने उठायचं, बसायचं, जेवायचं, झोपायचं, ठीक आहे, फॅमिलीला टायमिंग द्यायचा, हा सगळा प्रकार त्याच्यामध्ये त्याला फक्त 8 तासामध्ये करावा लागेल. म्हणजे हे फार भयंकर आहे. ठीक आहे, ही जी परिस्थिती आहे, आपण एक रेसमध्ये पळतोय, त्याच्यामध्ये माणसांना बैलाप्रमाणे आपण नाचवतोय. ठीक आहे, शासनाने वर्किंग आवर्स वाढवण्यामागचं कारण जे आहे, म्हणजे असं तर काही दिलेलं नसेल, किंवा लोक जे होते त्या अगोदर त्यांची कामाची क्षमता कमी होती, आता लोकांची कामाची क्षमता वाढलेली आहे, त्यामुळे अशा या 2025च्या ह्याच्यामध्ये कामाची क्षमता वाढल्यामुळे आम्ही त्यांना थोडंसं जास्त काम लावतोय. ठीक आहे, तसं तर नाहीये. ठीक आहे, चायना सारख्या देशांसारखा आपण त्याच्यामध्ये पळण्याचा प्रयत्न करतोय, पण कुठेतरी त्याच्यामध्ये लोकांचं जे सामाजिक स्वास्थ्य आहे, ठीक आहे, जे मानसिक स्वास्थ्य आहे, हे सुद्धा कुठेतरी त्याच्यामध्ये टिकून राहिलं पाहिजे. ठीक आहे, फॅमिली मधले भांडणं, वाद, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये फार विकोपाला जातील जर एवढ्या पद्धतीने, अशा पद्धतीने जर बैलाप्रमाणे जर काम करायचं म्हणलं. ठीक आहे, त्यामुळे असं त्याच्यामध्ये क्रिटिक लोकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. गव्हर्नमेंटचं, शासनाचं म्हणणं मी तुम्हाला सांगितलं, जे लोक टीका करतायत त्यांचं म्हणणं मी तुम्हाला सांगितलं. यावर तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हे चॅनल परत एकदा सांगतोय, तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे आपला नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला तुमच्यापर्यंत लवकर त्याच्यामध्ये पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.